जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिभृङ्गकोविन्द स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? प्रभू आपण मागच्या आठवड्यात वर्ष 2 केलेला हम्म. आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं हे जे ज्ञान आता देणार आहेत दॅट इज किंग ऑफ सिक्रेट. हम्म. आणि त्यातले काही कॅरेक्टरिस्टिक्स होते जसे सुखम आहे, नंतर आठवत नाही आता, पण ते सर्व पवित्र आहे, सर्व सुखम आहे. आणि आपण ते डिस्कस केलेलं आणि हे पण बघितलेलं की अं, हे जे असतं ज्ञान ते जो भक्त असतो त्याला त्याच्यासाठी म्हणजे भक्त नाहीये त्याच्यासाठी नाहीये, जो फक्त भक्त आहे त्याच्याकरिताच आहे, म्हणून याला सिक्रेट म्हटलं आहे. आणि बाकी त्याच्या वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलं जसं आता मला आठवतंय पवित्र आणि सुखम एवढंच आठवतंय बघा. बर आणखीन पण आहेत बर. हे एकंदरीत लक्ष. ठीक. सीमा आणखी माताजी तुम्हाला काय ऍड करायचंय?
सो प्रभूजींनी जे सांगितलं त्याच्या मध्ये ऍड करण्याकरता की आपल्याला बेसिकली दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण भगवानांनी की आत्मा कसा इम्पॉर्टंट आहे आणि तो नश्वर आहे, शरीर हे दुय्यम आहे, आत्मा असेल तरच बेसिकली शरीराला अस्तित्व आहे. ते सांगितल्यानंतर एवढं सांगून सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल तर म्हणजे कमाल आहे. म्हणून मग इथे भक्त कसा या मार्गाला लागून उत्तम, पवित्र आणि सुख अशा विविध अशा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जातो. कारण की भक्ती ही बेसिकली कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सगळी कृष्ण भगवानांना समर्पित करून केली जाते. आणि म्हणूनच त्याला पवित्र म्हटलेलं आहे आणि उत्तम म्हणजे दिव्य म्हटलेलं आहे. आणि आपण हे जरी भक्त हा जरी भौतिक जगातल्या म्हणजे भक्त नसलेले लोक जसे कर्म करत असतात तसे जरी दिसत असले तरी ऍक्च्युली त्याचे कर्म हे भगवंतांना समर्पित असतात. एवढे मला इम्पॉर्टंट पॉइंट आठवत आहे प्रभूजी. आणि एक झाडाचं तुम्ही उदाहरण दिलं होतं, बीज कसं. बर. हरे कृष्ण प्रभू. बर. अभिनील प्रभू, काय ऍड करायचंय तुम्हाला? प्रभूजी, आपण मागच्या आठवड्यात जे केलं ते म्हणजे दोघांनी माताजींनी आणि प्रभूजींनी कव्हर केलं. मी फक्त ते 8 गुण सांगतो जे भगवंतांनी सांगितलेत. हं. राजविद्या, राजगुह्यम आणि पवित्रम हे आपण 3 म्हणजे विस्तारित रूपात गेल्या आठवड्यात बघितलं. आणि त्यानंतर उत्तमम, प्रत्यक्ष वागमम, धर्मम, सुखम कर्मम, कर्म कर्तुम आणि अव्ययम हे 8 गुण भगवंतांनी या श्लोकात सांगितले. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आपण जरा हे बघून घेऊया कारण हे थोडे इम्पॉर्टंट आहेत. तर 8 कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेत. बरं, हे कॅरेक्टरिस्टिक्स कसले आहेत हे कोण सांगेल? हे कसलं आहे हे? हरे कृष्ण प्रभू. अ, भक्ताच्या. भक्ताचं आहे का कसलं वेगळं आहे काय? हरे सॉरी, कृष्ण प्रभू. विज्ञानाच्या आहे, विज्ञानाच्या आहे, सॉरी. विज्ञानाचं आहे का अजून कसलं आहे? इकडे पहिल्या श्लोकात काय बोललेला कृष्ण? प्रभूजी, हे भक्ती योगाचे 8 वैभवशाली गुण आहेत. हा, हरे कृष्ण. एक्झॅक्टली. हा भक्ती योग आहे. इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्य अनसूयवे. कृष्ण बोलते की तू माझा कधीच मत्सर करत नाही, अर्जुनाला सांगतोय. त्यामुळे तुला मी आता काहीतरी सांगणार आहे. ते काय सांगणार आहे? ते गुह्यतमम म्हणजे परम गोपनीय, ह्याच्यापेक्षा गोपनीय असं काहीच नाहीये, असं ज्ञान मी तुला देणार आहे. आणि ज्ञानम विज्ञान सहितम म्हणजे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज आणि नॉलेज ते एकत्र देणार आहे. आणि जे मिळाल्यावरती यज्ञ ज्ञात्वा मोक्षसे अशुभात म्हणजे म्हणजे सगळी जी अशुभ आहेत त्यातनं तुला मोक्ष मिळेल. ओके, आता हे सांगितल्यावरती आपल्याला कळतंय की आता हे जो कॅरेक्टरिस्टिक्स सांगतोय हे तो त्या पर्टिक्युलर ज्ञानाबद्दल सांगतोय, जे तो ज्ञान आता आपल्याला देणार आहे. ठीक आहे. मग आता हे कॅरेक्टरिस्टिक्स ते ज्ञान जे देतोय ते ज्ञान कसलं ज्ञान आहे? नाही, भगवानांचं. भगवानांचं. एक्झॅक्टली. तर भक्ती योगाबद्दल सांगतोय तो, पण भक्ती योगामध्ये सुद्धा आत्म्याबद्दलचं ज्ञान असू शकतं, भगवानांचं ज्ञान असू शकतं आणि भगवानांची जी आपण भक्ती करतो त्या भक्तीबद्दल पण ज्ञान असू शकतं. पण भक्तीच्या बद्दल तर ज्ञान मिळेलच आपल्याला, पण आता ह्या अध्यायामध्ये स्पेसिफिकली तो स्वतःबद्दल सांगणार आहे. त्यांनी स्वतःबद्दल थोडं थोडं 7व्या आणि 8व्या अध्यायात सांगितलं, पण ह्या अध्यायामध्ये तो अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. 10व्या अध्यायामध्ये एस्पेशली पहिल्या 11 श्लोकामध्ये तो अजून डिटेलमध्ये सांगेल. आणि मग नंतर विभूतींबद्दल सांगेल तो 42व्या श्लोकापर्यंत.
मग 11व्या अध्यायामध्ये तो विश्वरूपाबद्दल सांगेल आणि भक्ती योगाबद्दल तो 12व्या अध्यायात सांगेल. पण गंमत कशी आहे की भक्ताने भक्ती कोणाची करावी हेच जर माहिती नसेल तर भक्तीचं ज्ञान भगवानांच्या आधी देऊन काही उपयोग नाहीये. त्यामुळे भगवान कोण आहे हे समजणं आधी आवश्यक आहे. मग आपण आपलं कर्तव्य काय आहे ते आपण समजू शकतो आणि मग ते कर्तव्य पार कसं पाडू शकतो ते समजू शकतो. म्हणजे भगवानांप्रती आपण भक्ती केली पाहिजे हे आपल्याला समजतं आणि नंतर ती भक्ती कशी करायची ते आपल्याला तो भगवद्गीतामध्ये तरी कमीत कमी त्यांनी संक्षिप्त रूपात सांगितलेलं आहे आणि श्रीमद भागवतम मध्ये त्यांनी अतिशय डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मागच्या वेळी माझ्या अंदाजाप्रमाणे आपण प्रत्यक्षावगमन पर्यंत केलेलं, पवित्र केलं आपण. नंतर ही पेज झालेलं होतं का चालू होतं प्रभूजी, जेवढं मला आठवत आहे. अभिनीत प्रभू आठवते तुम्हाला? तुम्ही जनरली स्क्रीनशॉट्स घेता. हो हो प्रभूजी. 9.2 पर्यंत आपलं झालेलं. 9.2 झालं ना? मग आपण प्रत्यक्षावगमन पासून करायचं म्हणजे ना. ठीक आहे. हो. तर प्रत्यक्षावगमन म्हणजे काय? तर प्रत्यक्ष म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव असतात आपले. कधी कधी आपण कोणाकडनं ऐकतो, कधी कधी आपण एक्सपिरियन्स करतो, कधी कधी फक्त इमॅजिन करतो वगैरे, असे वेगळे वेगळे हे असतात. तर सगळ्यात चांगलं म्हणजे शब्द प्रमाण म्हटलं जातं. शब्द प्रमाण म्हणजे आपण गुरुकडनं किंवा साधूकडनं किंवा शास्त्रातनं किंवा भगवानांकडनं जर आपली ती लेवल असेल तर आपण शिकतो आणि त्या शब्दावरती त्याला आपण प्रमाण म्हणजे एक प्रूफ, एव्हिडन्स मानतो आणि ते आपण त्याप्रमाणे आपण आपलं कार्य करतो. तर हे शब्द प्रमाण जे आहे हे सगळ्यात चांगलं. पण गंमत काय होते की आपली ती लेवल अजून भक्तीची तेवढी झालेली नाहीये. म्हणजे काय की आपण जर एखादी गोष्ट आपल्याला गुरुनी सांगितली ना, तर आपण त्याच्यावरती 10 प्रश्न काढतो. नंतर आपण विश्वास ठेवत नाही. आपल्याला वाटतं हे असं कसं असू शकतं वगैरे. तर हे जेव्हा होतं ना, त्यावेळी आपल्याला कळून येतं की आपली लेव्हल अजून भक्तीमध्ये वाढली पाहिजे. आणि ते वाढण्याकरता मग मदत कसली होते, की आपण जेव्हा डायरेक्टली एक्सपिरियन्स करतो, त्यावेळी मग आपल्याला कळायला लागतं, की माझ्या गुरुने जे सांगितलं ते खरोखर बरोबर होतं. मला त्यावेळी कळलं नाही, पण मला आता कळतंय. त्याच्याकरता प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेणं आवश्यक पडतं. तुम्हाला कधी जाणवलेलं पण असेल, की तुम्ही जेव्हा कृष्णाकडे किंवा कोणत्याही देवतेकडे प्रार्थना करता आणि ते तुमचं प्रार्थना तुमची एक्सेप्ट करतात आणि तुम्हाला जे हवंय ते देतात सुद्धा. त्यावेळी तुम्हाला एक्सपिरियन्स होतो, की देव आहे किंवा देवता आहेत म्हणून. ओके. जर का तुम्ही काही मागितलं आणि तुम्हाला कधीच मिळालं नाही, वर्षानुवर्ष मागताय पण तुम्हाला कधीच मिळालं नाही, तर मग काय होणार? तुम्ही देव आहे ह्या गोष्टीवरती विश्वासच नाही बसणार तुम्हाला. म्हणून चौथ्या अध्यायामध्ये ना एका ठिकाणी सांगतो तो, की ज्याप्रमाणे जो माझी भक्ती करतो, पूजा करतो, त्याप्रमाणे मी त्याला रिवॉर्ड्स देतो. तर जेव्हा आपण भगवानांकडे भौतिक काही गोष्ट मागायला जातो, तर भगवान आपल्याला भौतिक गोष्ट देतात आणि ते ट्रान्झॅक्शन संपतं आपलं त्यांच्याबरोबर. पण जेव्हा आपण कृष्णाकडे भक्ती मागायला जातो ना आणि प्रेमपूर्वक त्याची सेवा करतो, त्यावेळी मग कृष्ण आपल्याला अजून भक्ती देतो. त्यामुळे अजून आपण ह्या भौतिक गोष्टींमधनं बाहेर पडू शकतो. आणि हा जो एक्सपिरियन्स मिळतो, त्या एक्सपिरियन्स बद्दल इथे कृष्ण आता सांगतोय आपल्याला, की जेव्हा तुम्ही माझी भक्ती करता, तर तुम्हाला डायरेक्टली एक्सपिरियन्स होतो, तुम्हाला आनंद मिळतो. आणि ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी ज्या सांगितल्या होत्या, राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, उत्तमम वगैरे, ह्या सगळ्यांचा आपल्याला एक्सपिरियन्स व्हायला लागतो. तर आपण 3 गुणांमध्ये असतो, सत्व, रजो आणि तम. आणि तमगुणामध्ये असल्यामुळे आपण कधी-कधी विचित्र विचार येतात आपल्या मनात. आपल्या कृती पण, कार्य पण आपले विचित्र असतात वगैरे. मग जसं-जसं आपण भक्ती करायला लागतो, तसं-तसं तमोगुण आपला कमी होतो, रजोगुण आपला कमी होतो, सत्वगुण वाढायला लागतो. आणि नंतर आपले विचारसरणी इम्प्रूव्ह होते.
आपले कर्म इम्प्रूव्ह होतात. आणि नंतर मग जेव्हा 1-2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष उलटून गेल्यानंतर आपण बघायला लागतो मागे आपलं जीवन कसं होतं आणि आता आपलं जीवन कसं झालंय. त्यावेळी आपल्याला कळतं, की अरे खरंच की आधी मी किती चुका करत होतो. आधी मी असं करायचो, तसं करायचो वगैरे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आता बंद झाल्यात. मी हे करत नाही, मी ते करत नाही. आणि पण त्याच्याऐवजी मी असं करतो आणि तसं करतो. लवकर उठतो, कृष्णाची प्रार्थना करतो, पूजा करतो, चॅन्टिंग करतो, भगवद्गीता वाचतो. ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात आणि चुकीच्या गोष्टी कमी व्हायला लागतात. आणि हा डायरेक्ट एक्सपिरियन्स म्हणजेच प्रत्यक्षावगमम धर्म्यम हे कृष्ण इथे सांगतात. म्हणजे काय? तर वैयक्तिक अनुभवाद्वारे साकारलेले असं म्हणजे प्रत्यक्षावगमम. हं. म्हणजे काय होतं, की नुसतं हे एक थेअरेटिकल सैद्धांतिक असं तत्वज्ञान उरत नाही किंवा अशी काही गोष्ट उरत नाही ज्याच्यावरती फक्त आंधळा विश्वास असतो. हे एक व्यावहारिक आणि आध्यात्मिक असं शास्त्र आहे हे. आणि काय होतं, की आपल्याला हे एक्सपिरियन्स मिळताना आपल्याला एक असं परिवर्तन जे आपण बघतो ना आपलं, त्यावेळी आपल्याला जाणवायला लागतं, की मी अमुक एका भक्ताच्या संगतीमध्ये जास्ती वेळ काढलाय ह्या लास्टच्या 2-5 वर्षामध्ये आणि मी तमुक एका लोकांची संगती जी आहे ती कमी केलेली आहे. त्यामुळे माझ्या ह्या भक्तीवरती जरा चांगला परिणाम पडलेला आहे. आपण कधी-कधी कीर्तन वगैरे आपण करतो आणि त्या कीर्तनामुळे आपलं मन शुद्धीकरण होतं, आपलं हृदयाचं शुद्धीकरण होतं, आपल्या चेतनेचं शुद्धीकरण होतं. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. या पवित्र नामाचा जेव्हा आपण जप करत राहतो आणि अपराध न करता जप करतो आपण, त्यावेळी आपल्याला समजायला लागतं, की आपल्या मनाचं, चेतनेचं शुद्धीकरण किती चांगलं होत चाललंय वगैरे. आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद जाणवतो. आपल्याला कळतं, की बाबा जेव्हा कृष्णाबद्दल मी जेव्हा ऐकतो, त्यावेळी मला एक वेगळाच आनंद मिळतो. पण तेच मी जर का तोच वेळ जर का मी एका पिक्चर बघण्यामध्ये घालवला किंवा क्रिकेटची मॅच बघण्यामध्ये किंवा मित्रांबरोबर असं घालवला, टाईमपासच्या गप्पा करण्यामध्ये घालवला, तर तो मला एक थोड्या वेळापुरता आनंद मिळतो. पण नंतर मला जाणवतं, की अरे काही फायदा काहीच नाही झाला. रिकामंच आहे माझं जीवन अजूनही. पण कृष्णामध्ये घालवलेलं जीवन जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला त्याचा आनंद पुढे-पुढे पण मिळत राहतो. आणि आपल्या जीवनात झालेलं आपल्याला परिवर्तन जे आहे ना, ते पण दिसायला लागतं. हृदयातली अपवित्रता जी असते, ती कमी-कमी होते. शुद्धता वाढत जाते आपली. कृष्णाबद्दल ऐकणं, त्याच्याबद्दल बोलणं, भगवद्गीता शिकणं, भगवद्गीतेचा प्रचार करणं वगैरे, आपली आध्यात्मिक उन्नती चांगली वाढत जाते. आपल्या मनामध्ये एक शांती पण येते. आपल्याला असं वाटतं, की बाबा आधी मी कसं छोट्या-छोट्या गोष्टींवरती चिडायचो. अमुक एक गोष्ट हवी असायची, तर नाही मिळाली तर चिडायचो किंवा नको असलेली गोष्ट मिळाली तर चिडायचो. पण आता मला त्याचा त्रास होत नाहीये मला. मी आता खूप म्हणजे बॅलन्स झालेलो आहे. चुकीच्या वाईट गोष्टी जरी झाल्या, तरी मी ती कृष्णाची इच्छा, कृष्णाचा प्रसाद म्हणून घेतो. चांगली गोष्ट झाली, तर मी अतिउत्तेजित होत नाही म्हणून. कृष्णाची इच्छा होती म्हणून मिळाली. कृष्णाला थँक बोलतो त्याबद्दल. ही जेव्हा एक कर्माबद्दलची किंवा कर्मफळाबद्दलची एक आपलं एक्सपिरियन्स वाढत जातो, एक स्पष्टता वाढते आपली. त्याच्यावर नंतर आपण एक चिंता कमी होतात. आपलं वैराग्य भौतिक गोष्टींबद्दल वाढत जातं. आणि ह्याप्रमाणे आपण एक आध्यात्मिक आनंद जो असतो ना, तो अनुभवायला चालू करतो आणि त्याबद्दल इथे कृष्ण आपल्याला बोलते प्रत्यक्षावगमम. हं. आता गंमत म्हणजे की कृष्णाने इथे कोणती कंडिशन नाही टाकलेली, की तुम्ही अमुक एका प्रकारची व्यक्ती असाल, तरच तुम्हाला प्रत्यक्षावगमन आहे म्हणून. किंवा तुम्ही अमुक एका घरामध्ये जन्म घेतला असाल किंवा अमुक एका कलरची बॉडी असेल तुमच्या किंवा अमुक एका रिलिजनमध्ये किंवा रिजनमध्ये ह्या लँग्वेजची व्यक्ती असाल वगैरे, तरच तुम्हाला हे सगळं मिळेल. असं हे कृष्ण काही बोलत नाहीये. कृष्णानी कोणतीही कंडिशन न टाकता आपल्याला सांगितलेलं आहे, की ही जी अ, अ, ही जी भक्ती आहे किंवा त्या भक्तियोगाबद्दल जे मी ज्ञान देणार आहे तुम्हाला आता, ते ज्ञान सर्वांकरता ॲप्लिकेबल आहे. कसलीही पूर्व पात्रता लागत नाही त्याच्याकरता.
ना शिक्षणाची पात्रता, ना जन्माची पात्रता, किंवा ना शरीराची पात्रता, किंवा असंही बोलू नाही शकत की बाबा फक्त स्त्रियांना मिळणार, पुरुषांना नाही मिळणार, किंवा पुरुषांना मिळणार, स्त्रियांना नाही मिळणार, किंवा ब्राह्मणांना मिळणार, शूद्रांना नाही मिळणार. अशा कोणत्याही प्रकारची त्यांनी कंडिशन टाकलेली नाहीये. बौद्धिक पात्रतेवरती सुद्धा काही अवलंबून नाही ह्याच्यामध्ये. फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा, त्याच्याकरता कसली आली आहे पात्रता. तुम्हाला एक गंमत सांगतो मी आता. हा जो तुम्ही मंत्र पुष्पांजली ऐकली असेल ना, जेव्हा गणपती उत्सव असतो तेव्हा सगळ्या आरत्या म्हणून झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणतात. माहिती आहे सगळ्यांना? हं? हो प्रभूजी. त्या मंत्र पुष्पांजलीच्या शेवटी एक हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा मंत्र म्हटला जातो. आठवतंय? माहितीये? हो प्रभूजी. तर तुम्हाला कधी प्रश्न मनात आला का की तिकडे हरे राम आधी आहे आणि इकडे हरे कृष्ण आधी आहे? हे कधी मनात असा प्रश्न आला, असं का म्हणून? हो प्रभूजी, आलेलं आहे. तर त्याचं उत्तर माहित आहे कोणाला? नाही? बर. प्रभू, हा प्रश्न ऍक्च्युली विचारलेला मी हा, मध्ये इस्कॉन मध्ये गेलेला तर विचारलेला. तर त्यांनी सांगितलं ओरिजिनल हरिराम होतं बरोबर म्हणजे पुराणांमध्ये, पण बरोबर चैतन्य महाप्रभू होते. बरोबर त्यांनी हरे कृष्ण केलं, कारण आपण कृष्णाजवळ मरत्या क्षणी समजा आपल्याला पूर्ण मंत्र म्हणता आला नाही, तर तोंडातनं फक्त हरे कृष्ण जरी निघालं स्टार्ट, तर आपण कृष्णाकडे गेलो. असं असं मी म्हणजे मला सांगितलंय. नाही. बरं, ह्या म्हणजे कसं आहे ना, आपण बेसिक लेवलची माहिती देतो ना, तसं आहे ते. तर टेक्निकली जर बघायला गेलं तर हा जो मंत्र आहे ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा जो मंत्र आहे ना, तो अ, फक्त ब्राह्मणांनी म्हणायचा असा मंत्र आहे. ठीक आहे. तर जेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वतः कृष्ण, कृष्ण कलियुगामध्ये त्यांनी अवतार घेतला चैतन्य महाप्रभू म्हणून, आणि त्या अवताराला छन्ना अवतार असं म्हणतात. म्हणजे काय? तर सगळ्या लोकांना कळत नाही की हे स्वतः भगवान आहेत म्हणून. खूप कमी लोकांना कळतं. आणि चैतन्य महाप्रभू आले आणि त्यांनी हरिनामाचा प्रसार करायला चालू केला त्यांनी. आणि तो प्रसार करताना गावी गावी हे ते फिरत असायचे, आणि फिरता फिरता हा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा मंत्र म्हणायचे ते. तर त्यावेळी ब्राह्मणांनी आक्षेप घेतला की तुम्ही हा मंत्र सगळ्यांना देऊ शकत नाही, कारण हा फक्त ब्राह्मणांनी म्हणायचा असा मंत्र आहे म्हणून. तर महाप्रभू म्हणजे कृष्ण स्वतः. तर धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम असं भागवतम मध्ये लिहिलेलं आहे. भागवतम मध्ये 6व्या स्कंधामध्ये जेव्हा यमराज आपल्या यमदूतांना उपदेश करतात ना, त्यावेळी ते लिहितात धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. ह्याचा अर्थ काय? की जे भगवान सांगतील, हं, किंवा जे भगवान करतील, तो साक्षात धर्म आहे. ओके. तर मग महाप्रभू म्हणजे कृष्ण स्वतः असल्यामुळे महाप्रभू बोलले ठीक आहे, ह्या मंत्राला मी आता मॉडिफाय करतो. आणि ते बोलले की आजपासून हा मंत्र जो आहे, हा एक नवीन मंत्र मी बनवतोय. तो म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ते ब्राह्मणांना विचारलं, आता हा मंत्र आणि तो आधीचा मंत्र वेगळा आहे का? ते बोलले हो, वेगळा आहे. तर बोलले की तुमचा रूल जो आधीच्या मंत्राला ऍप्लिकेबल आहे, तो आता ह्या नव्या मंत्राला ऍप्लिकेबल नाही ना? तर बोलतं नाही. मग ते बोलले मग मी हा मंत्र सगळ्यांना देतोय मी. मी हा मंत्र देताना कोणत्याही कंडिशन्स नाहीयेत. तुमचा आधीचा जो हरे राम हरे कृष्ण मंत्र होता, त्याच्यावरती काही कंडिशन्स होत्या. पण ह्या हरे कृष्ण महामंत्रावरती कसल्याही कंडिशन्स नाहीये. आणि मग त्यांनी हा मंत्र सगळीकडे द्यायला लागला. त्यांचा उद्दिष्ट अवतार घेण्यामागे उद्दिष्टच हा होता की भक्ती आणि भगवानांचं हरिनाम चा प्रसार सगळ्यात जास्ती व्हावा, सर्वांपर्यंत पोहोचावा असा होता. म्हणून त्यांनी हा मंत्रच मॉडिफाय केला आणि हा असा दिलेला आहे. त्यामुळे अजून एक
कन्फर्मेशन येतं भगवद्गीतामध्ये, ह्या एस्पेशली ह्या अध्यायामध्ये जे कृष्ण बोललेलं आहे ना, की की ह्या मंत्राकरता, हरिनामाकरता कसलीही पात्रता लागत नाही. तर हे अजून एक आपल्याला कन्फर्मेशन मिळतं त्याकरता. ठीक आहे. त्यामुळे मग नंतर काय होतं, की बाबा ठीक आहे, मी जितका भगवानांना एक्सपेक्टेड आहे तेवढा मी अ, पवित्र नाही आता. त्यामुळे मला काय होणार, की मला जे बेस्ट असा एक्सपिरियन्स येऊ शकतो, तो अजून मला मिळणार नाही, कारण माझी पवित्रता तेवढी वाढलेली नाहीये. तर ह्याचा अर्थ हा आहे, की मी आत्ता एलिजिबल नाहीये म्हणून. तर भगवान बोलतात, "नाही, हा कसल्याही एलिजिबिलिटी क्रायटेरियाला ॲप्लिकेबल नाहीये ह्याला. तुम्ही ज्या पण कंडिशनमध्ये आहात, ज्या पण स्टेजला आहात, ज्या पण स्टेटमध्ये आहात तुम्ही, तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि तुमची पवित्रता तुम्ही वाढवू शकता तुम्ही." म्हणजे असं आहे का, की मी जर अ, ह्या मंत्र म्हटल्यावरती मी ह्याच स्टेजमध्ये राहणार, तर नाही, तसंही नाहीये. तर जसं-जसं आपण हा मंत्र म्हणू, तशी-तशी पवित्रता वाढते. तसं-तसं आपला रजोगुण, तमोगुण कमी-कमी होतो आणि जसा-जसा आपल्याला भक्तांचा संग लाभतो, आपला सराव वाढतो, आपला कृष्णावरती विश्वास, निष्ठा वाढते, तशी-तशी आपली चेतना इम्प्रूव्ह होत जाते आणि तसे-तसे आपण अजून जास्ती शुद्ध भक्त बनतो. त्यामुळे ते भगवान कृष्ण जो आहे, तो कोणावरही स्वतःचं जे मत आहे ते लादत नाहीये तो, की बाबा नाही तू फक्त हेच केलं पाहिजे आणि हेच केलं पाहिजे, नाहीतर मी तुला नरकात टाकीन वगैरे. तुम्ही ऐकलं असेल माय वे और हायवे. असे हे शब्द पण आलेत ना, म्हणजे आता मला इतर धर्मांची नावं नाही घ्यायची, पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही हे असं ऐकाल तुम्ही, की जर का तुम्ही माझ्या देवाला, मी सांगितलेल्या देवाला शरण नाही गेला, तर तुम्ही नरकात जाल आणि कायमचं नरकात राहाल. कृष्ण कधी आपल्याला बोलला नाहीये. कृष्ण इनफॅक्ट 6व्या अध्यायाच्या 43, 44 आणि 45व्या श्लोकात आपल्याला हेही सांगतो, की जर का कोणी माझी भक्ती चालू केली आणि तो पूर्ण नाही करू शकला, तरी मी त्याला स्वर्गात पाठवतो. भरपूर वेळाकरता, भरपूर वर्षांकरता. म्हणजे तुम्ही इमॅजिन करता भक्ती कृष्णाने सोडली, कृष्णाची सोडली, तरी सुद्धा कृष्ण त्याला पारितोषिक देतो. मग तुम्ही गंमत बघा, की जर का एक एक व्यक्ती आपल्याला सांगते, की तुम्ही माझ्या देवाला मानलं नाही, तर तुम्ही नरकात जाल आणि इकडे कृष्ण आपल्याला बोलते, की हरकत नाही. तू फक्त एकदा सुद्धा माझं नाव घेतलंस, तरी मी तुझं पूर्णपणे प्रोटेक्शन करेन. नंतर तू मला सोडलंस तरी सुद्धा मी तुझं प्रोटेक्शन करेन. हा आपला कृष्ण आहे. कृष्ण काहीही, कोणत्याही प्रकारचा त्याचा मतवाद जो आहे तो आपल्यावर लादत नाहीये. हं. हे समजून घेणं खूप आवश्यक आहे हां. तुम्हाला जाणवेल, की भक्ती जी आहे ना, ती 100% व्हॉलंटरीली केली जाते. तुम्ही मागे सीमा माताजींनी का सुहास प्रभूंनी कोणीतरी प्रश्न विचारलेला आणि मी ह्याचं उत्तर दिलेलं. त्यामुळे परत मी डिटेलमध्ये जात नाही. पण गंमत कशी आहे, की बरेच लोकं विचारतात, की मला जर का पुनर्जन्म आहे, तर मला माझा आधीचा जन्म का आठवत नाहीये म्हणून. हां. तर तुमचा आधीचा जन्म तुम्हाला आठवत नाही, त्याचं मेन कारण म्हणजे काय? तर 2 मेन कारण आहेत. पहिली गोष्ट, माणसामध्ये सूड भावना निर्माण होते. समजा मला कळलं, की मी आधीच्या जन्मी अमुक एका गावामध्ये अमुक एक व्यक्ती होतो आणि अमुक एका व्यक्तीने मला मारलं आणि मी मेलो. तर ह्या जन्मी मला जेव्हा ते आठवेल, ह्या शरीरात असताना, तुमच्या दृष्टीने काय वाटतं? काय होईल? माझ्या मनात कोणती भावना निर्माण होईल? पहिली गोष्ट म्हणजे. तुम्हाला काय वाटतं? हं? हो प्रभूजी, म्हणजे हे आपलं डिस्कशन झालेलं आहे. तेच सुडाची भावना निर्माण होईल, मग आपण त्याला मारू, मग त्याला बरोबर. पुन्हा पुढच्या जन्मात आठवेल, मग तो आपल्याला, तर हे कधीच चक्र संपणार नाही बेसिकली. संपणार नाही. अगदी बरोबर. हे चक्र कधीच संपणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट, कृष्ण हे आपल्याला आठवून देत नाही. दुसरी गोष्ट काय, की समजा चला हे आपण मारामारीची जी गोष्ट आहे ती जरा 1 मिनिटाकरता बाजूला ठेवू आपण. दुसरी गोष्ट काय, की समजा मला कळलं, की अमुक एक गोष्ट मी केलेली, मला म्हणून तमुक एक पाप लागलं.
आणि त्या तमुक एका पापामुळे मी आता ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये भोगतोय. बरोबर? मग नंतर काय होईल? मी त्या पापाला घाबरीन मी. ते पाप कधी करणार नाही मी. हां. आता गंमत काय आहे, की जर का त्या भीतीमुळे जर का मी कृष्णापाशी गेलो, कृष्णाचं हरिनाम संकीर्तन केलं, तर म्हणजे काय होईल? मला कृष्णाप्रती प्रेम आहे, भक्ती आहे, म्हणून मी कृष्णाची भक्ती करत नाहीये. मी भक्ती करतोय कृष्णाची का तर मला पापापासून भय वाटतोय. आणि ते कृष्णाला आपल्याकडनं अभिप्रेत नाहीये. जर एखाद्या आईला विचारलं, की "तू तुझ्या मुलावरती इतकं प्रेम का करते?" तर ती बोलते, "कारण मी त्या मला मला तुझा मुलगा खूप आवडतो. मी त्या एवढी माझी माया आहे त्याच्यावरती. म्हणून मी त्याच्यावरती प्रेम करते. मला काहीही अभिप्रेत नाहीये मुलाकडनं." तर ते खरं प्रेम झालं. जर का आई बोलली, "नाही, नाही, उद्या उठून जर का तो मोठा झाला आणि त्यांनी मला मारलं वगैरे, तर मग मी काय करू? म्हणून मी आत्ता त्याच्यावरती प्रेम करते." तर ते खरं प्रेम नाही. तर कृष्णाला सुद्धा कोणत्याही प्रकारची भीती नाही दाखवायची आपल्याला आणि त्या भीतीमुळे आपण त्याच्यावरती प्रेम करावं असं तो बोलत नाहीये. तो बोलतोय, की तुमच्या सगळ्याच्या सगळ्या प्री कंडिशन्स ज्या आहेत, कोणतीही अट नाहीये तुमच्यावरती. तुम्ही 100% फ्री आहात. तुम्हाला प्रेम माझ्यावरती करायचंय, तुम्ही करा. नाही करायचं नका करू. तुम्ही नाही केलं तर ह्याचा अर्थ नाही मी तुम्हाला नरकात टाकीन म्हणून. कोणतीही कंडिशन न ठेवता तो आपल्याला एक्स्पेक्ट करतोय आपण त्याच्यावरती प्रेम करावं. म्हणून हे खूप इम्पोर्टंट आहे समजून घेण्याकरता, की भक्ती जी आहे, ही कंप्लीटली पूर्वपात्रतेशिवाय केली जाते. ओके. आणि म्हणून कसं असतं, की मी ह्या भौतिक जगामध्ये असला जकडलो गेलो आहे, की मला भौतिक गोष्टींशिवाय मला कोणत्याही गोष्टी करायला जमत नाहीयेत. मला त्याचा सराव नाहीये. मग भक्ती करायला डिफिकल्टी होते. मग भक्ती जर नीट केली नाही, तर प्रत्यक्षावगमन कसं होणार? मला अनुभव कसा मिळणार? म्हणून काय होतं, की मग कृष्ण आपल्याला भक्तांच्या संगतीमध्ये आणतो आणि त्यांच्याकडनं आपण शिकतो आणि जसं शिकतो तसं आपण आपल्या जीवनात आणतो आणि त्याप्रमाणे आपल्याला सराव होतो आणि सराव झाल्यावरती आपण अजूनही चांगली भक्ती करायला लागतो आणि मग नंतर एका वेळ असे येते, की आपण एक नैसर्गिकरित्या भक्ती करतो. हां. आणि मग आपण भक्तीमध्ये स्थिर होतो आणि नंतर मग आपण अजून चांगली भक्ती करू शकतो आपण. तर ती जी आहे ते प्रत्यक्ष अवगमन आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे ह्याबद्दल? नाही? आहे बघ. चला. तर आपण आता धर्म्यम कृष्ण बोललाय. हे धर्म्यम जे आहे ते 5वं कॅरेक्टरिस्टिक आहे. तर धर्म्यम म्हणजे काय? तर धार्मिक आणि धर्माशी रिलेटेड, धर्माच्या अनुरूप जे आहे ते. हं. तर बऱ्याच लोकांना वाटतं, की पुण्यकर्म केलं म्हणजे धर्म माझा पाळला मी म्हणून असं वाटतं. तर कर्मकांडला धर्म म्हणून कृष्ण कधी बोलत नाहीये. हं. ते फक्त कर्म आहे तुमचं, तुम्ही करताय. तर कधी-कधी लोकांना स्वार्थी हेतू असतो म्हणून कर्म करतात, कधी-कधी निष्काम कर्म करतात ते. हं. पण भक्ती जी आहे त्याला सर्वात टॉप लेव्हलचं धर्म असं म्हटलं जातं. तर श्रीमद भागवतममध्ये एक श्लोक आहे, "सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती." त्याचा अर्थ काय? संपूर्ण मानवजातीसाठी सर्वोच्च धर्म म्हणजे ज्याद्वारे अधोक्षज भगवंताची प्रेमयुक्त सेवा भक्ती प्राप्त होते. हं. भक्ती निस्वार्थ, अखंड पाहिजे, जेणेकरून पूर्ण समाधान होईल. पहिली म्हणजे अहैतुकी, काही हेतू नसला पाहिजे. पूर्णपणे निस्वार्थ असली पाहिजे आणि अप्रतिहता म्हणजे आई बोलत नाही मुलाला, की "बाबा मी काल तुला जेवण दिलेलं ना, मग आज तू उपाशी राहा" म्हणून. हं. तसं नाही. आई कं कंटिन्युअसली, कॉन्स्टंटली मुलाला प्रेम करते, मुलाची सेवा करते. जेवण असो, काहीही असो. हं. तर प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी करत असते. ती असं बोलत नाही, की "बाबा नाही रे,
काल गेला मागचा आठवडा मी तुझ्यावरती भरपूर प्रेम केलं, तर ह्या आठवड्याच्या प्रेमाचा कोटा संपलेला आहे, तर ह्या आठवडा मी काही प्रेम नाही करणार तुझ्यावरती. हे असे असे कधी विचार आईच्या मनात येत नाहीत. ती अखंड असते, अप्रतिहता. आणि ज्याच्यामुळे आपल्याला सुप्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे संपूर्ण समाधान मिळतं आपल्याला. तर ती जी भक्ती म्हणजे अधोक्षज म्हणजे कृष्णच. ओके. कृष्णाची जेव्हा भगवंताची जेव्हा ह्या प्रकारे आपण भक्ती करतो, तर त्याला आपण सर्वोच्च धर्म असं म्हणतो. तर कृष्ण इथे तेच सांगतोय, धर्म्यम बोलतोय तो, सर्वोच्च धर्म आहे. आता आपण अजून एका वेगळ्या गोष्टीने पण बघू शकतो. तर जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. आपले सुहास प्रभूंना हा श्लोक अगदी पूर्ण पाठ आहे आपल्या. तर जीव म्हणजे आत्मा जो आहे त्याचं स्वरूपच काय आहे, तर तो कृष्णाचा नित्यदास आहे. तर ते समजण्याकरता आपण एक हे घेऊ शकतो ना, की अग्नी जेव्हा समोर येतो, तर आपल्याला लगेच आपण अग्नी आहे हे कसं ओळखतो? तर अग्नीमधनं प्रकाश पण येतो आणि अग्नीमधनं उष्णता पण येते. बरोबर? तर हे त्यांचे नैसर्गिक गुण झाले. तर जिकडे-जिकडे आपल्याला हीट खूप जाणवते, तिकडे आपल्याला समजू शकतो, की हे काहीतरी असं अग्नी किंवा अग्नीशी रिलेटेड असं काहीतरी आहे म्हणून. त्याचप्रमाणे आत्म्याचं पण नैसर्गिक कार्य म्हणजे भक्ती आहे. ती कोणत्याही कृत्रिम पद्धतीने केली जात नाही. जसं आपण मागच्या प्रत्यक्षावगमन करता बघितलं आपण. ते कोणत्याही कृत्रिम पद्धतीने कोणावरतीही लादली जाऊ शकत नाही. ओके. तुम्ही आपल्या मुलाला सांगू शकता, की "बाबा तुला सायकल हवी होती किंवा बाईक हवी होती, तर तुला जर हवी असेल, तर तुला चांगला अभ्यास केला पाहिजे आणि चांगले मार्क मिळवले पाहिजेत." म्हणजे काय? तर मुलाला अभ्यास करण्याची इच्छा आहे म्हणून तो अभ्यास करत नाहीये. मुलाला बाईक हवी आहे म्हणून तो अभ्यास करतोय. म्हणजे एक लादली गेली आहे त्याच्यावरती एक कंडिशन म्हणून तो अभ्यास करतोय. पण भक्ती ही तशी नसते. भक्ती कोणतीही कंडिशन न लादता केलेली गोष्ट असते ही. ओके. नंतर काय आहे, तर धर्म म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपण कर्मकांड करतो. हं, म्हणजे आता ह्या देवी-देवताची पूजा केली, तिकडे हा प्रकारची पूजा केली, त्या प्रकारची पूजा केली वगैरे, वगैरे. हं. किंवा कर्मकांड कोणत्याही प्रकारचं केलं, कोणत्या प्रकारची तपश्चर्या केली, यज्ञ केलं वगैरे, वगैरे. तर त्याला ते धर्म समजतात. पण कृष्ण इकडे आपल्याला स्पष्ट करतो इकडे, की ही जी भक्ती आहे ही कंप्लीटली अहैतुकी आहे म्हणून. हं. ह्या ज्या सगळ्या प्रकारचे जे कर्मयोग, निष्काम कर्मयोग, कर्मकांड वगैरे आहेत, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे, त्याच्याही पलीकडे भक्तियोग आहे. हं. त्यामुळे कृष्ण बोलतो त्याला सर्वोच्च धर्म म्हणून सांगतो. ओके. नारद मुनींचं जीवन जे आहे, हे एक भक्तीचं उदाहरण आहे. नारद मुनींनी ज्यांना शिकवलं, ते सुद्धा एक टॉप क्लासचे भक्त झाले. ध्रुव महाराज असो, प्रल्हाद महाराज असो वगैरे. किती लोकांना त्यांनी किती चांगलं भक्त बनवलं. तर आपण त्यांचं जे चरित्र आहे, त्यातनं पण आपण शिकू शकतो आणि चांगला भक्त बनू शकतो आपण. आता 7वा आहे सुसुखम आणि 6वा आणि 7वा सुसुखम आणि कर्तुम हे आपण एकत्र आहे. तर गंमत कशी आहे, की सुसुखम म्हणजे काय? तर सुख म्हणजे आता माहिती आहे आपल्याला सुख म्हणजे आनंद ज्यातनं मिळतो तो. पण हे सुसुखम आहे म्हणजे हा चांगल्या प्रकारचा आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला एक करोड रुपयाची लॉटरी लागली तर त्याला आनंद मिळेल. पण तो जो आनंद आहे, तो भक्तीमधनं मिळणाऱ्या आनंदाबरोबर आपण कंपेअर नाही करू शकत. हं. आणि कर्तुम हे कृष्णाने ॲड केलंय त्याच्यामध्ये, तर आपण ते समजू शकतो, की हे एक कार्य आहे. कर्तुम म्हणजे केलेलं कार्य. ओके. तर हे जे कार्य जे आहे, हे आपण आनंदाने करतो. तुम्ही कधी बघितलेलं आहे काय, की कोणतेही आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे संत झाले. एकाही संताचं कधी बद्दल तुम्ही ऐकलंय, की त्यांनी कंटाळा करत, चिडत, वैतागत, नको असताना विठ्ठलाची भक्ती केली म्हणून? हां.
एकही आपल्याला इन्सिडेंट असा सापडणार नाही. इनफॅक्ट आपण हे बघू शकतो की तुकाराम महाराजांचं घर सुद्धा विकलं गेलं. तुकाराम महाराजांचं म्हणजे इतके त्रास सहन करावे लागले, पण तरी सुद्धा भक्ती करताना, विठ्ठलाचं नाव घेताना ते नेहमी नेहमी आनंदात असायचे. आपलं इतके सगळे संत झाले, तर सगळ्या संतांमधनं हे एक कॉमन गोष्ट आपल्याला दिसून येते, की जेव्हा जेव्हा ते भक्ती करायचे, हं, ज्या पण पद्धतीने भक्ती करायचे, प्रत्येक वेळी ते आनंदी असायचे. तर कृष्ण तेच बोलतोय, की सुसुखम कर्तुमे, की ही आनंदाने केलेली जाणारी गोष्ट आहे ही. हं. आणि कधी-कधी काय होतं, की व्यक्ती वैतागून एखादी गोष्ट करते, चिडून एखादी गोष्ट करते. तर ते तर आपल्याला लगेच समजू शकतं, की बाबा अ, ही भक्ती नाही म्हणून. हं. पण कधी-कधी व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्सप्रेशन्स नसतात. जसं निष्काम कर्म कसं असतं, कर्माचं फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म असतं. तर त्या व्यक्तीला चांगलं फळ मिळालं काय किंवा वाईट फळ मिळालं काय, तो तसाच निर्विकार असतो तो एकदम. त्याचा चेहऱ्यावरती कोणतेही एक्सप्रेशन चेंज होत नाही. पण भक्ती तशी सुद्धा नाहीये. हां, म्हणजे असं पण नाहीये, की बाबा मी सकाळी उठलो आणि कृष्णाची पूजा केली, मला काही आनंद झाला नाही त्यातनं. मला दुःख नाही झालं. चिडत-चिडत मी केलं नाही, वैतागलो नाहीये. ती एक गोष्ट आहेच. पण मला त्यातनं आनंद पण नाही झाला, असं पण नाहीये. कृष्णाची भक्ती केल्यावरती आपल्याला आनंद तर मिळतोच, पण कृष्णाची भक्ती करताना आपण आनंदी पण असतो आपण आणि ते कार्य पण आपण आनंदाने करत असतो. त्यामुळे ही अशी कोणती अशी कोरडी ॲक्टिव्हिटी नाहीये. नुसतं शिस्त म्हणून करायची असं पण नाहीये ती. तो एक आनंदाने भरलेली कार्य आहे ते. आणि तो आनंद जो आहे ना, तो असा नाही आता समजा एखाद्या व्यक्तीने लॉटरीचं तिकीट काढलं. तर लॉटरीचं तिकीट घेण्यापासून लॉटरीचा रिझल्ट लागेपर्यंत किंवा ते पैसे हातात मिळेपर्यंत, तो मनुष्य म्हणजे संपूर्ण आनंद नसतो त्याला. पैसे मिळाल्यानंतरच त्याला आनंद होईल. पण भक्तीचं कृष्ण काय बोलतोय, की तुम्ही करत असताना सुद्धा आनंदी होता आणि केल्यानंतर सुद्धा आनंदी राहता तुम्ही. करत असताना काय असतं, आपण श्रवणन करतो, कृष्णाचं नाव ऐकतो, त्यातनं आपल्याला आनंद मिळतो. कृष्णाच्या कथा ऐकतो, त्यातनं आपल्याला आनंद मिळतो. कृष्णाचं पवित्र नाव आपलं आपण घेत राहतो, त्यातनं आपल्याला आनंद होतो. कृष्णाला अर्पण केलेलं अन्न म्हणजे प्रसाद आपण ग्रहण करतो, त्यातनं आनंद होतो. हं, कृष्णाची जेव्हा आपण पूजा करतो, तेव्हा आपल्याला आनंद होतो. कोणतीही गोष्ट करो, कृष्णाशी जर रिलेटेड असली, तर आपण करतो सुद्धा आनंदाने आणि आपल्याला त्यातनं मिळतो सुद्धा आनंद. हं. तर हे झालं सुसुखम आणि कर्तुम. आणि कृष्णाने अजून एक ह्याच अध्यायामध्ये आपल्याला म्हणजे आपण जसं जाऊ डिटेलमध्ये तेव्हा आपल्याला कळेल. 26वा श्लोक आहे. हा समजायला अतिशय सोपा आहे. पण त्या इतका डीप आहे फिलॉसॉफिकल, की आपण त्या श्लोकामध्ये गेल्यावरती आपल्याला कळेल. तर पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपृतम अश्नामी प्रयतात्मनः. कृष्ण बोलतो काय, की जर एखाद्याने मला प्रेमाने एक अगदी साधं पान किंवा फूल किंवा फळ किंवा पाणी जरी दिलं, तरी ते मी स्वीकारतो म्हणून. तर आता आपल्याला कळून येईल, की कृष्ण जेव्हा आपण भक्ती करतो, जर का ती आनंदाने नाही केली, वैतागून केली, "अरे काय रे, कटकट आहे रे, सकाळी उठा, दररोज ह्याला नमस्कार करा किंवा दररोज त्याला भोगा अर्पण करा." हे असं जर आपण कंटाळा करत केलं, कटकट आहे डोक्याला, वैतागत केलं जर आपण, तर तो का घेईल आपल्याकडनं? त्याला कसलीही गोष्टीची गरज नाहीये. आणि हे समजण्याकरता एक साधं उदाहरण घेऊया आपण. समजा आपण पूर्णपणे जेवलो आहे, पोट अगदी व्यवस्थित भरलं आहे आणि आपल्या घरी एक 2 वर्षाचं बाळ आहे. नुकतं-नुकतं अगदी तो स्वतःच्या हाताने खायला शिकलेला आहे. तो हात त्यांनी भातामध्ये बुडवला आणि तो भात हातामध्ये त्याच्या चिमुकल्या हातामध्ये घेऊन तो आपल्याला भरवायला आला. हां, तर आपण काय बोलू?
त्याला सांगू का की नाही रे माझं पोट भरलंय, मी खाणार नाही आता, असं नाही बोलणार ना. त्यांनी एवढं प्रेमाने दिलेलं आहे आपल्याला म्हटल्यावरती कितीही पोट भरलेलं असलं तरी ते आपण स्वीकारू आणि आपण खाऊ ते आपण. म्हणजेच काय झालं की माझी गरज नाहीये, पण तुझं प्रेम बघितलंय म्हणून मी खातोय. हे ते आपण त्या मुलाच्या इन्सिडेंटमधनं आपण हे समजू शकतो. तसंच कृष्णाची आहे, कृष्णाबद्दल आहे. संपूर्ण जगताचा तो स्वामी आहे. त्याच्याकडे सगळं काही आहे आणि आपण जे म्हणतोय आपल्याकडे आहे, ते पण त्यांनी दिलेलंच आहे ते. तर आपल्याकडनं त्याला काय अपेक्षित आहे? काहीच अपेक्षित नाहीये. आपण द्यायचं जरी ठरवलं तरी आपण काय देणार? हां, उद्या मुकेश अंबानी आपल्या घरी आला किंवा इलॉन मस्क घरी आला, तर आपण त्याला असं काय देणार आहे, जे त्याच्याकडे नाहीये किंवा तो स्वतःहून घेऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. काहीच नाही असं. त्यामुळे तिन्ही जगताच्या स्वामीला तुम्ही काय देणार, जे त्याच्याकडे नाहीये आणि तो घेऊ शकत नाही? त्याला फक्त आपल्याकडनं प्रेमाची अपेक्षा असते. म्हणून जेव्हा आपण भक्ती करू, पूजा करू, काहीही करू, त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. जर का तुम्ही हे प्रेमाने एक साधं पान जरी दिलं, अगदी एक छोटंसं तुळशीचं पान जरी दिलं, तरी सुद्धा तो स्वीकारतो. तर हे आहे सुसुखम कर्तुम. म्हणजे तुम्ही मोठ्या-मोठ्या पूजा करा, यज्ञ करा, तुम्ही मोठ्या-मोठ्या ब्राह्मणांना बोलवा, भरपूर खर्च करा. हे काही तो बोलत नाहीये. काही याची गरज नाहीये. त्याच्या मागे जर का प्रेम नसेल, तर त्या संपूर्ण कार्याला काहीही अर्थ नाहीये. अर्थ त्या कार्याला तेव्हाच येतो, जर का ते संपूर्ण भक्तिमय आणि प्रेमाने केलेलं जर असलं तर. याचाच फायदा काय होतो, की जेव्हा आपण कृष्णाकरता जेव्हा गोष्ट करतो, त्यावेळी आपण स्वतःच्या इंद्रियांकरता करत नसतो. आणि त्यामुळे काय होतं, की जेव्हा आपण इंद्रियांकरता करत नाही, त्यावेळी मग आपण इंद्रिय तृप्तीचा आनंद उपभोगण्याची इच्छा ठेवत नाही. आपण कृष्णाकरता करायचा प्रयत्न करतो. आणि मग काय होतं, की मग नंतर अशा स्टेजमध्ये येतो आपण, की आपला रजोगुण, तमोगुण हा सगळा निघून गेलेला असतो. आणि कधी-कधी असंही असतं, की रजोगुण, तमोगुण असेलही आपल्यामध्ये आणि तरीसुद्धा आपण भक्ती करत राहतो. पण भक्तीचा प्रभाव एवढा वाढत जातो, की मग नंतर मग तो रजोगुण, तमोगुण संपुष्टात येतो. कधी-कधी सुरुवातीला रजोगुण, तमोगुण जेव्हा जास्ती असतो, त्यावेळी ह्या गोष्टी आणि ते पण संपूर्ण प्रेमाने करणं, ह्या थोडा आव्हानात्मक वाटू शकतात. पण म्हणून भक्ती हे रेग्युलरली करायची असते. त्यामुळे आपल्याला त्याचा सराव होतो आणि सराव झाल्यावरती आपली शुद्धी वाढते आणि आपण अजून चांगली भक्ती करू शकतो आपण. ओके. आता अव्ययम हा शेवटचा कॅरेक्टरिस्टिक आहे. तर कृष्ण काय बोलतोय? अव्ययम म्हणजे अविनाशी आणि शाश्वत. हं. म्हणजे काय आम्ही एखादं भक्ती एक कार्य केलं कृष्णाकरता, कोणती सेवा केली मी, तर कृष्ण ते विसरून जात नाही. त्याचं जे बुक आहे अकाउंटिंगचं त्याच्यामध्ये तो एक पर्मनंट एंट्री टाकून ठेवतो तिकडे. हं. ती जी भक्ती आहे त्याचा जो काही परिणाम आहे तो कधीही नष्ट होत नाही. तुम्हाला आठवतंय दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात कृष्ण बोललेला, "नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात." कृष्ण काय बोललेला, की ह्या मार्गावरती तुम्ही साधं एक पाऊल जरी पुढे टाकलं, तरी सुद्धा तुम्हाला मी प्रोटेक्शन करतो. एक म्हणजे तुम्ही जरा जरी पुढे आलं, तरी ह्या मार्गावरती जे पण तुम्ही अचीव्ह केलेलं आहे, ते कधीही डिस्ट्रॉय होत नाही. कधीही त्याचा क्षय होत नाही त्याचा. आणि म्हणून भक्तीला कृष्ण अव्ययम म्हणतो. हां, भक्ती कोणतीही, कशीही, कितीही केली, तरी ते एक अक्युमुलेटेड राहतं. ते आपली कधीही वेस्ट होत नाही ते. आणि पुढच्या जन्मी सुद्धा आत्म्याबरोबर आपण जेवढी भक्ती केलेली आहे, ती कॅरी फॉरवर्ड होत राहते. शाश्वत आहे भक्ती. हं. त्यामुळे भक्तीला फक्त मुक्तीचं साधन समजू नाही कधी. भक्ती करायची का? तर मला मुक्ती हवी आहे म्हणून. तर ते पण बरोबर नाही. कारण मुक्ती सुद्धा
हेतू झाला, स्वार्थ हेतू झाला. हेतू शिवाय भक्ती केली पाहिजे. त्यामुळे त्याला आणि भक्ती त्यामुळे म्हणून मुक्तीच्याही पलीकडे जाते आणि म्हणून त्याला तात्पुरतं असं धार्मिक साधन कधी समजू नये त्याला. तर म्हणजे असे कोणत्या भक्तीवरती आपण काय म्हणजे हे टाकलं, की बाबा मी आज केलं, उद्या नाही, परवा करीन मी, नंतर मुक्तीनंतर मी ते स्टॉप करीन वगैरे. तर मग ती काय होतं, की ती कॉन्स्टंट पण नाहीये, म्हणजे अप्रतिहता पण नाहीये आणि अहैतुकी पण नाहीये. त्यामुळे ती त्याला शुद्ध भक्ती म्हणू शकत नाही आपण आणि म्हणून कृष्ण शुद्ध भक्ती नाहीये, म्हणून तो ती स्वीकारत नाही तो. आणि ह्याप्रमाणे मग नंतर आपण आध्यात्मिक जगतामध्ये आपण प्रवेश करू शकतो आणि शाश्वत कृष्णाची अशी शाश्वत अशी सेवा करू शकतो आपण. हं. म्हणून ह्या सेवेला कृष्ण अव्ययम असं म्हणतोय कृष्ण. कधीही संपुष्टात न येणार. आता हे मी बोलत नाही ह्याबद्दल, कारण ब्रह्मभूत ही जी अवस्था जी आहे त्याच्यामध्ये अजून फिलॉसॉफी लागेल बोलायला. तर कोणाला काही प्रश्न आहे का? नाही प्रभूजी, पण एक जस्ट आता म्हणजे तुम्ही सांगितलं की जसं हळूहळू आपल्यालाच आपलं कळतं की आपली भक्ती कशी प्रोग्रेस झाली, तर मला तुमचा अनुभव किंवा तुमचं प्रोग्रेशन ऐकायला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आवडेल प्रभूजी. अरे माझा ना आता 10 वाजता परत एक क्लास आहे. थोडीशी मला त्याची तयारी पण करायची होती, तर आपण ह्याबद्दल बोलू आपण कधी फुरसतमध्ये. ओके, शुअर शुअर प्रभूजी. हरे कृष्णा. Hare Krishna, Krishna